शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विदर्भ। सलूनमध्ये कटिंग करण्यासाठी बसलेल्या एका व्यक्तीवर सराईत गुन्हेगाराने विनाकारण शिवीगाळ करत चाकूने वार केले। यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। प्रवीण ईश्वर रघटाटे असे तक्रारदाराचे नाव आहे। 8 मे रोजी 9 वाजताच्या सुमारास ते भिलगाव येथील हरियर हेअर ड्रेसर्स मध्ये कटिंग करण्यासाठी गेले होते। ते खुर्चीवर बसले असता शेख अल्फाज उर्फ औजाज उर्फ जलील उर्फ सूरज श्यामलाल कांबळे हा तिथे आला। त्याच्या हातात चाकू होता व त्याने विनाकारण पाठीमागून येत रघटाटे यांची कॉलर पकडली। रघटाटे यांनी सलून मालकाला हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली असता अल्फाजने शिवीगाळ सुरू केली। आरोपीने मी आत्ताच खून केला असून जेलमधून सुटून आलो आहे असे म्हणत रघटाटे यांच्या मानेवर चाकूने वार केला। रघटाटे वाकल्याने त्यांच्या खांद्यावर उलटा चाकू लागला। रघटाटे तेथून घाबरून पळाले असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला। रघटाटे जवळील एका घरात लपून बसले। आरोपी तेथून निघून गेला। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। आरोपी विरोधात या अगोदर खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत। काल फिर्यादी प्रवीण रघटाटे म्हणून आहे, ते बिलगाव या ठिकाणी सलूनच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी गेलेले होते। त्यावेळेस एक आरोपी शेख अल्फाज उर्फ औजाज जलील सूरज श्यामलाल कांबळे राहणार बिलगाव हा सुद्धा त्या दुकानाच्या समोर उभा होता। त्यावेळेस त्यांनी फिर्यादीला बोलला की तू माझ्याकडे का बघतोस, या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या आरोपीने सांगितले की मी मर्डरचा आरोपी आहे, मी मर्डर करून आलेलो आहे आणि तुझा पण मर्डर करतो असे म्हणून त्याच्याजवळ त्यांनी आणलेले एक चाकू काढला आणि फिर्यादीच्या अंगावरती डोक्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वार फिर्यादी यांनी वाचविला आणि फिर्यादी घाबरून तिथून पळून गेला। परंतु फिर्यादीच्या पाठीमागे हा आरोपी चाकू घेऊन धावला। त्यावेळेस फिर्यादी यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका घरामध्ये घुसला। त्यावेळेस घरातील लोक बाहेर आले। त्यावेळेस आरोपी तिथून पळून गेला। त्या आरोपीस तात्काळ साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ DB पथकाने ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे। अटक करून त्याचा तपास PSI भालेराव हे करीत आहेत।